माघ शुद्ध एकादशीचा सोहळा हा अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलाय। मात्र अद्यापही पंढरपूरच्या चंद्रभागा नदीची स्वच्छता करण्यात आलेली नाहीये। माघ शुद्ध एकादशी सोहळ्याला सुमारे 3 लाखांपेक्षा अधिक भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। भाविक पंढरपूरमध्ये आल्यानंतर चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचं दर्शन घेऊन मग पांडुरंगाच्या दर्शनाला जातात। मात्र नदीपात्रात शेवाळ पसरला असून पाण्यातून दुर्गंधी येत असल्याचं सध्याचं चित्र आहे। प्रतिनिधी माऊली डांगे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माऊली, विक्रांत नक्कीच बरोबर आहे। माघ वारी आता 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे, परंतु चंद्रभागेच्या नदीपात्रामध्ये 2 ते 2.5 फूटच पाणी शिल्लक असल्यामुळे शेवाळ पसरलेले आहे आणि या शेवाळयुक्त पाण्यामध्ये येणाऱ्या भाविकांना स्नान करावं लागते। दुर्गंधी पसरलेली आहे आणि जवळपास या माघ वारीला 3 लाखाहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये दाखल येत असतात। भाविक आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करून मग विठ्ठलाच्या दर्शनाला जातात, परंतु चंद्रभागेमध्ये पाणी नसल्यामुळे आता भाविकांना याच पाण्यामध्ये स्नान करावं लागते। भाविकांमधून अशी आता मागणी होत आहे की माघवारी 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे, त्याच्या अगोदर चंद्रभागेमध्ये पाणी सोडावं अशा आता वारकऱ्याच्या मधून मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, बरं, धन्यवाद माऊली तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।